जखऱ्या अध्याय 2। मी आपले डोळे वर करून पाहिले, तो पहा एक मनुष्य हातात मापनसूत्र घेऊन उभा आहे। तेव्हा मी विचारिले, तू कोठे जात आहेस? तो मला म्हणाला, यरुशलेमेचे माप घेण्यास, म्हणजे त्याची लांबी रुंदी पाहण्यास मी जात आहे। आणि पहा, मजबरोबर भाषण करणारा दिव्यदूत जाऊ लागला। तेव्हा दुसरा दिव्यदूत त्यास भेटावयास आला। तो त्यास म्हणाला, धावत जाऊन त्या तरुणास असे सांग, यरुशलेमेत मनुष्ये व गुरेढोरे फार झाल्यामुळे भिंती नसलेल्या खेड्यांप्रमाणे तिच्यात वस्ती होईल। परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईन व तिच्या ठाई मी तेजोरूप होईन। अहो, तुम्ही उत्तरेकडील देशाहून पळून या, असे परमेश्वर म्हणतो। मी तर तुम्हास आकाशातील चारी वाऱ्यांप्रमाणे चोहोकडे विखरिले आहे, असे परमेश्वर म्हणतो। अगे सियोने, बाबेल कन्येबरोबर राहणारे, आपला बचाव कर। ज्या राष्ट्रांनी तुम्हास लुटिले, त्यांच्याकडे प्रताप मिळविण्यासाठी त्याने मला पाठविले आहे। जो कोणी तुम्हास स्पर्श करील, तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील। कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पहा, मी आपला हात त्याजवर उगारीन व त्यांची सेवा करणारे त्यास लुटतील। तेव्हा तुम्हाला समजेल की सेनाधीश परमेश्वराने मला पाठविले आहे। हे सियोन कन्ये, जय जयकार व उल्हास कर, कारण पहा, मी येईन, मी तुझ्यात वस्ती करीन, असे परमेश्वर म्हणतो। त्या दिवसात बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील। मी तुझ्या ठाई वस्ती करीन। मग तुला समजेल की सेनाधीश परमेश्वराने मला तुझकडे पाठविले आहे। परमेश्वर पवित्र भूमीतला आपला वाटा म्हणून यहूदाचा ताबा घेईल व पुन्हा यरुशलेम निवडील। सर्व मनुष्य हो, परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासातून उठला आहे।